नंदुरबार जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 22 आमदारांचं शिष्टमंडळ आज धुळ्यामध्ये दाखल झालं होतं। धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम नंबर 102 गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आले होते। शासकीय कार्यालयांमधून या ठिकाणी कोट्यवधी रुपये पोहोच करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आलाय। विकास कामांमध्ये त्रुटी आढळून आल्यानं शासकीय कार्यालयांमधून या ठिकाणी कोट्यवधी रुपये पोहोचल्याचं गोटेंनी म्हटलं आहे। अनिल गोटेंनी अनेक तास कुलूपबंद रूम बाहेर ठिय्या मांडला होता। दरम्यान अनिल गोटेंच्या आरोपांनी राजकीय वर्तुळामध्ये आता खळबळ उडाली आहे। हे रूम किशोर पाटील श्री सहाय्यक अर्जुन खोतकर यांच्या नावाने आहे आणि 15/5/2025 पासून हे ताब्यामध्ये घेतलेली आहे। आज दुपारी ते 2 वाजेपासून 5 वाजेपर्यंत आरडीसीच्या समोर बसले होते अशी माझी माहिती आहे। मी एसपीला फोन केला, आरडीसीला फोन केला, जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला, या ठिकाणी कोणीही यायला तयार नाही। या दरम्यान संजय राऊत यांनी काय ट्विट केले आपण पाहूयात। महाराष्ट्रामध्ये नक्की काय सुरू आहे? धुळे विश्रामगृहामध्ये नंबर 102 राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या वतीनं काही दिवस वसुली सुरू होती। आज संध्याकाळी अनिल गोटेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तिथे धडक देताच मंत्र्याचे पीए पोलीस लॉक लावून पळून गेले। खोलीत किमान 5 कोटी रुपये आहेत। कलेक्टरच्या उपस्थितीत खोली उघडावी एवढीच अपेक्षा आहे, पण सगळेच पळ काढत आहेत। चोरांचे सरकार चोरांना संरक्षण देत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।